उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज विजयी उमेदवारांची भेट घेणार आहेत। दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवारांना सुनेत्रा पवार आज भेटतील। प्रत्येक तालुक्यातील भेटीगाठींसाठी वेळ राखीव ठेवण्यात आली आहे। जिल्हा परिषदेत कुणाला अध्यक्ष करायचं यावर सुद्धा आज चर्चेची शक्यता आहे। तर पदाधिकाऱ्यांसोबत तालुकानिहाय बैठका सुद्धा आज पार पडणार आहेत। आपण पाहतोय सुनेत्रा पवार आज विजयी उमेदवारांना भेटणार आहेत। विविध तालुक्यांमध्ये जे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये विजयी झालेले आहेत त्या उमेदवारांची सुनेत्रा पवार आज भेट घेतील, संवाद साधतील आणि शिवाय ज्या ठिकाणी विजय झालेला आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष कोणाला करायचं या संदर्भात सुद्धा चर्चेची शक्यता आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय सांगाल? सध्या आपण पाहतोय या ठिकाणी सुनेत्रा पवार या विविध तालुक्यांमध्ये विजय उमेदवारांची भेट घेणार आहे। त्या पार्श्वभूमीवर विविध बैठकांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। नेमका कसा त्यांचा दौरा असणार आहे? मोहिनी, खरं तर आज अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची पहिलीच बैठक जी आहे ती शासकीय विश्रामगृहामध्ये पार पडते। काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जे आहेत ते शासकीय विश्रामगृहामध्ये दाखल झालेले आहेत। आज जवळपास 4 ते 5 तालुक्यांचा आढावा जो आहे तो उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून घेतला जाईल। विशेष म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये ज्या उमेदवारांनी विजय मिळवलेला आहे त्या उमेदवारांची सुद्धा भेट जी आहे ती सुनेत्रा पवार यांच्याकडून घेतली जाणार आहे। विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये जे राष्ट्रवादीची ताकद आहे, संघटनात्मक बांधणी आहे, त्यावरती आज खरं त्या बैठकीमध्ये चर्चेची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या शासकीय विश्रामगृहामध्ये दाखल झालेल्या आहेत। 10 नंतर जवळपास 4 ते 5 तालुक्यांचा आढावा जो आहे, प्रत्येक तालुक्यासाठी वेळ जो आहे तो राखीव ठेवण्यात आलेला आहे। तिथले स्थानिक तालुकाध्यक्ष असतील, त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष, स्थानिक आमदार या सगळ्या प्रतिनिधींना आज बैठकीसाठी बोलवलेलं आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये यश जे आहे ते संपादन केलेलं पाहायला मिळालं आणि याच विजय उमेदवारांची भेट जी आहे ती सुनेत्रा पवार यांच्याकडून घेतली जाईल। सुनेत्रा पवार यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सध्या आपण पाहतोय की आज ही पहिलीच बैठक जी आहे ती पार पडते। मात्र संघटनात्मक बांधणीवरती जे आहे ते आपण पाहतोय की लक्ष दिलं जाईल। सध्या पार्थ पवार जे आहेत आपण पाहतोय की शासकीय विश्रामगृहामध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपल्याला सगळ्याच घडामोडींमध्ये पार्थ पवार जे आहेत ते सुनेत्रा पवार यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळाले। मात्र आज सुनेत्रा पवारांकडून जिल्ह्यातल्या पक्षाचा आढावा जो आहे तो घेतला जाईल। संघटनात्मक बांधणीवरती काय सूचना ज्या आहेत त्या दिल्या जातात हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि सध्या आपण पाहतोय की पार्थ पवार जे आहेत ते शासकीय विश्रामगृहामध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। संघटनात्मक बांधणीच्या संदर्भामध्ये काय सूचना ज्या आहेत ते दिल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज सुनेत्रा पवार यांच्याकडून जिल्ह्यातल्या सगळ्या पक्षाचा आढावा जो आहे तो घेतला जाईल आणि प्रत्येक तालुक्यासाठी वेळ जो आहे तो राखीव ठेवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच प्रदीप, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।